जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विशाल कोटियान हा प्रत्येक वेळी प्रभूला टार्गेट करतो. प्रत्येक आठवड्यामध्ये प्रभूला नॉमिनेट करतो. पण मात्र प्रत्येक वेळी नॉमिनेट करून सुद्धा त्याचा नेमका काय फायदा होतो? कारण की आता 10वा आठवडा संपून 11वा आठवडा सुरू झाला आणि या 11व्या आठवड्यामध्ये प्रभू वारंवार सेफ झालेला आहे. म्हणून विशालनं त्याला नॉमिनेट केलं, त्याचा काहीही फायदा होत नाही. पण मात्र हा नेमका फायदा कशामुळे होत नाही, काय होत नाही, हेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचंय. कारण की विशाल म्हणतो प्रभूचा काही गेम नाही, पण मात्र तरी सुद्धा त्याचा गेम नसला तरी तो त्या घरामध्ये कायम का राहतो, हेच आपलं बघायचंय. जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता हा 11वा आठवडा सुरू झालाय आणि 10 आठवडे प्रभू वारंवार सेफ झालाय. याचा अर्थ प्रभूला राज्यातली जनता सपोर्ट करते. कुठंतरी प्रभूच्या पाठीमागं अजूनही सहानुभूती आहे. लोकांना वाटतं प्रभू गरीब आहे, त्यांना बिग बॉस जिंकावं, त्याचं आयुष्य बदलावं. आता ज्या पद्धतीनं बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये सूरज चव्हाणच्या पाठीमागे एक सहानुभूती होती आणि राज्यातल्या जनतेनं त्याला जिंकवलं होतं, त्याच पद्धतीनं प्रभूच्या मागे सुद्धा सहानुभूती आहे, सिंपत्ती आहे. किती जरी लोकांनी विरोध केला, काही जणांनी नावं ठेवले, हा काही वीक लोकांचा खेळ नाही, हा का गरीबाला श्रीमंत करायचा खेळ नाही, जे स्ट्रॉंग प्लेयर आहेत त्यांनाच जिंकवलं पाहिजे, जे चांगले खेळतात त्यांनाच जिंकवलं पाहिजे, उगाच सहानुभूती घेऊन सिंपत्ती मिळून अशा लोकांना नाही जिंकवलं पाहिजे, असे काही जण सोशल मीडियावर जरी म्हणत असले तरी सुद्धा प्रभूसारख्या सदस्याला सपोर्ट करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ते त्याला सपोर्ट करतात, त्याला वोटिंग करतात आणि त्याचा जो गेम आहे तो सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसतो. कारण की त्याचे जे मुद्दे असतात तो अगदी ठामपणानं मांडतो. त्याला जर कोणी नॉमिनेट केलं त्याचे सुद्धा तो उत्तर देतो. टास्कमध्ये सुद्धा होईल तेवढा प्रयत्न करतो, जर त्याच्या बरोबरीचे टास्क असले तर. मग याच्यामध्ये तो खेळत नाही असं कसं म्हणता येईल? ज्या लोकांना प्रभूचा गेम दिसत नसेल ते प्रभूला टार्गेट करतात, पण मात्र त्यांनी टार्गेट करून त्याला काहीही उपयोग होणार नाही, काहीही फायदा होणार नाही. जसं विशाल आतापर्यंत प्रभूला टार्गेट करत आलेला आहे, नॉमिनेट करत आलेला आहे, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आतापर्यंत तो सेफच झालेला आहे. आता 11व्या आठवड्यामध्ये सुद्धा विशालने त्याला नॉमिनेट केलेलं आहे. आता सुद्धा त्याचा काहीही परिणाम होणार नाही. 11व्या आठवड्यामध्ये सुद्धा प्रभू शेळके हा बिग बॉस मराठीच्या घराच्या बाहेर जाणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणानं सांगू शकतो. कारण की या आठवड्यामध्ये दुसराच एक सदस्य घराबाहेर जाणार आहे आणि त्याचं नाव सुद्धा अगोदरच फिक्स झालेलं आहे. ते नाव काय आहे ते तुम्हाला माहीत करायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा, नाहीतर तुम्हाला तसं काय वाटत असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा. पण मात्र विशाल प्रभूला बाहेर काढता काढता स्वतःच त्यानं बाहेर नाही जावा असं नाही व्हायला पाहिजे. कारण की तो त्याच्या घराच्या बाहेर जाण्याची वाट पाहतोय. त्याच्या वाट पाहण्याच्या नादात हाच घराच्या बाहेर जाईल का काय, असं सुद्धा राज्यातल्या बऱ्याच लोकांना वाटू लागलेलं आहे. आता कसं आहे, हे बिग बॉसचा खेळ, कोणाला विशालचा गेम आवडतो, कोणाला प्रभूचा आवडतो, कोणाला तन्वीचा आवडतो, कोणाला सागरचा आवडतो, कोणाला अनुश्रीचा आवडतो, कोणाला दीपालीचा आवडतो, कोणाला संकेतचा आवडतो. म्हणजे आपापल्या आवडीनुसार आपापल्या सदस्यानुसार त्या ठिकाणी गेम आवडत असतो. आपला प्लेअर कशा पद्धतीनं स्ट्रॉंग आहे हे आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वाटत असतं. पण मात्र नेमकं सगळ्यांना नेमकं काय वाटतंय, सगळ्यांचे विचार नेमके काय आहेत, लोक कोणाच्या बाजूने सपोर्ट करतायत, लोक कोणाला पाठिंबा देत आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ह्या ठिकाणी हे सगळं बोलतो. म्हणून आपल्याला वाटतं की प्रभूला लोकांचा पाठिंबा आहे, त्याच्या पाठीमागे अजूनही सहानुभूती आहे आणि सेमीफायनलपर्यंत नक्कीच प्रभू जाईल असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.